उन्हाळा म्हटलं म्हणजे गोंदकतिरा सरबत हे घ्यायलाच पाहिजे, कारण शरीराला गोंदकतिरा थंडावा देतं आणि हाडांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असा गोंदकतिरा आहे। त्यासाठी आपल्याला गोंदकतिरा 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचा आहे। 5 ते 6 तासानंतर सब्जा बी सुद्धा भिजत ठेवायचे आहे। सब्जा बी भिजायला वेळ नाही लागत, 15 ते 20 मिनिटांमध्ये छान भिजून जातात। आणि गोंदकतिरा बघू शकता छान बर्फासारखा जेलीसारखा भिजलेला आहे आणि सब्जासुद्धा छान भिजलेला आहे। एका ग्लासामध्ये आपल्याला 2 चम्मच गोंदकतिरा टाकून घ्यायचा आहे। सब्जा बी टाकून घ्यायच्या, नंतर पुदिना टाकायचा, काळं मीठ टाकायचं आणि चवीनुसार किंवा आवडीनुसार आपल्याला मिश्री पावडर म्हणजे खडीसाखरची पावडर टाकून घ्यायची आहे। आणि नंतर लिंबाचा रस टाकून घ्यायचा, बर्फ टाकायचा आणि थंड पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि गोंदकतिरा सरबत तयार झालेला आहे। सिंपल आहे पण पौष्टिक आहे, कारण उन्हाळ्यामध्ये हे सरबत तुम्ही नक्की ट्राय करा। आणि सरबत आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।